ओके. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत? मस्त. ठीक आहे, असायलाच पाहिजे, कारण आपण कसं आहे, कुठे सायन्सला आहे. ओके, चला आता आपण पुढचा ओस्वाल्ड डायल्युशन लॉ काय आहे ना ते पाहणार आहे. ठीक आहे, ओस्वाल्ड डायल्युशन लॉ ते बघूया. ठीक आहे, ओके. ओस्वाल्ड डायल्युशन लॉ खूप सोपा लॉ आहे, एक नंबर लॉ आहे, मस्त आहे, काही अवघड नाही. पहिल्यांदाच क्लिअर करतो बाळांनो, ओस्वाल्ड डायल्युशन लॉ, ओस्वाल्ड डायल्युशन लॉ हा जो लॉ आहे, डायल्युशन म्हणजे ओस्वाल्ड डिल्युशन लॉ पण म्हणतात बरेच जण याला. ओस्वाल्ड्स डिल्युशन लॉ, OSTWALDS, ओस्वाल्ड्स डिल्युशन लॉ, बरोबर आहे. आता हा जो लॉ आहे, ओस्वाल्ड डायल्युशन लॉ आहे, ठीक आहे. तर या डायल्युशन लॉ मध्ये बाळांनो बघायचंय काय, हे खूप महत्वाचं. आता ठीक आहे ना, आपण बघणारच आहे, नो डाऊट, परंतु मला काय सांगायचंय ते नीट लक्ष देऊन ऐका बाळा. ओस्वाल्ड डायल्युशन लॉ जो आहे ना, तर त्याच्यामध्ये आपण डायल्युशन करणार आहे. डायल्युशन फॅक्टर काय, तर एक सिम्पली जनरल वे मध्ये तुम्हाला सांगू का बाळांनो, डायल्युशन लॉ काय, मस्त एक लॉ सांगतो तुम्हाला. बघा, मला काय म्हणायचंय की तुम्ही सरबत करता, बरोबर आहे की नाही, सरबत लिंबू पिळता ना त्यात, बरोबर का. मग त्या लिंबू पिळता, लिंबू हे काय कॉन्सन्ट्रेशन लिंबाचं काय करता, डायल्यूट करता पाणी वाढवून. म्हणजे मला सांगा, बघा तुम्ही एक छोटासा काय करा, एक छोटासा हे माहितीये तुम्हाला, बेसिक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर एक छोटी वाटी घ्या, छोटीशी घरात असते वाटी, बघा छोटी वाटी, बरोबर नाही. एक मिनिट मी तुम्हाला वाटी वगैरे दाखवतो, एकच सेकंड, फक्त एक सेकंड वेट करा. तुम्हाला दाखवतो मी एक्सपेरिमेंट कसा करायचा, की बाबा हे बघा, आता ही एक छोटी वाटी आहे, बरोबर, एक छोटी वाटी आहे की नाही. आता बघा या वाटीमध्ये की नाही बाळांनो, एक मला काय म्हणायचं, एक ही छोटी वाटी आहे, एक अख्खं लिंबू याच्यात पिळा, लिंबू पिळलं आणि त्याच्यात चमच्याने वॉटर टाका, पाणी टाका त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि एका बाजूला सेम एक लिंबू याच्यात पिळलं, एक लिंबू दुसऱ्या याच्यात पिळा, ओके. आणि त्याच्यात एक ग्लास घ्या, ठीक आहे, आणि त्याच्यात ग्लास भरून पाणी घ्या. दोघांमध्ये लिंबू आणि पाणी दोन्ही मिक्स आहे, आणि दोघांची टेस्ट करा. लक्षात घ्या, तुम्हाला कडवट किंवा आंबट कुठलं जास्त लागेल रे, ह्या वाटीतलं लागेल ना. पाणी जास्त आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन कमी जाणवेल. याचा अर्थ काय, तुम्ही डेली लाईव्ह बघा ना, आपले एक्झाम्पल्स बघा, लाईव्ह एक्झाम्पल्स बघत चला ना, खूप सोपं असतं. म्हणजे काय मला सांगायचं माहितीये, की आपण काय करतो, की कॉन्सन्ट्रेशन पाणी वाढवतो, याचा अर्थ काय, डिल्युशन करतो. मराठीमध्ये शुद्ध सांगायचं झालं तर आंघोळीला गरम पाणी घेता, त्याच्यात इसान टाकता, इसान है की नाही. जब भी आप नहाते हो तो आप ठंडा पानी ऐड करते हो ना हॉट वॉटर में, है की नाही. आणि मराठीमध्ये शुद्ध भाषेत सांगायचं झालं तर काय करता, इसानता पाणी, इसानता इन द सेन्स काय, की ज्या गरम पाण्यात तुम्ही गार पाणी वाढवता, म्हणजे त्याचा गरमपणा कमी होतो ना, जो कडक पाणी असतं ते कमी होतं, नाही का, अंगावर घेण्या इतपत तुम्ही ते थंड करता, बरोबर की नाही. किती सोपं आहे. याचा अर्थ काय कळतंय तुम्हाला, पाण्याची ऍडिशन, वॉटरची ऍडिशन, दॅट इज युअर डिल्युशन फॅक्टर. आय रिपीट, पाणी जेवढं जास्त ऍड कराल तेवढं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, तेवढं कॉन्सन्ट्रेशन काय होईल, कमी होईल. उदाहरण तुम्हाला लिंबू पाण्याचं दिले, गरम पाण्याचं दिले गार पाणी करण्यासाठी. इनफॅक्ट अजून एक एक्झाम्पल जर म्हटलं तर सोपं एक्झाम्पल काय सांगायचं, अजून एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला ह्याच्यासोबतच मी देईन. जर त्याच्या डिल्युशन फॅक्टरमध्ये, की तुम्हाला एक्झाम्पलच्या ह्याच्यात म्हणजे खूप सारे एक्झाम्पल्स असतात बाळांनो तसे. आता मी फक्त लिंबू पाणी आणि हे दिले तुम्हाला गरम पाण्याचं असं नाहीये, मी तुम्हाला समजण्यासाठी दिलंय डायल्युशन फॅक्टरमध्ये. सो कॉन्सन्ट्रेशन आपलं कमी होत जाणार आणि पाणी वाढत जाणार, बरोबर का. म्हणजे जेवढं पाणी ऍड करत जाल, वाढवत जाल, तेवढं डिल्युशन फॅक्टर जास्त आणि तेवढं डिसोसिएशन पण जास्त होणार. कळतंय का बघा, कॉन्सन्ट्रेशन जेवढं कमी होईल तेवढं डिसोसिएशन वाढणार तुमचं. आणि हे सांगणारा एक्सपेरिमेंट म्हणजे ओस्वाल्ड डायल्युशन लॉ. कळलं का, एक्सपेरिमेंट म्हणजे ओस्वाल्ड डायल्युशन लॉ. कळलं का, ओस्वाल्ड डायल्युशन लॉ काय हे सगळ्यांना आता समजलं असेल बऱ्यापैकी. आता ओस्वाल्ड डायल्युशन लॉ मध्ये सगळ्यात महत्वाचं बघा, आपण काय बघूया, ओस्वाल्ड डायल्युशन लॉ इज द रिलेशनशिप. ओस्वाल्ड डायल्युशन लॉ काय, रिलेशनशिप. ओस्वाल्ड डायल्युशन लॉ इज द रिलेशनशिप. ओस्वाल्ड पाठ करायचं नाही काय बघा, ओस्वाल्ड डायल्युशन लॉ इज द रिलेशनशिप बिटवीन ओस्वाल्ड डायल्युशन लॉ काय, एक प्रकारचं रिलेशन आहे, बरोबर की नाही. बघा समोर बोर्डवर क्लिअर दिसतंय तुम्हाला, ओस्वाल्ड डायल्युशन लॉ इज द रिलेशनशिप बिटवीन. एक सेकंड, तुम्हाला ओस्वाल्ड डायल्युशन लॉ वरती लिहिलेलं आहे मी, जर व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर वरती तुम्ही ओळखून घ्या. ओस्वाल्ड डायल्युशन लॉ असा आहे, ठीक आहे. ओस्वाल्ड डायल्युशन लॉ असा आहे. आय विल सेट आउट द व्हिडिओ, ओके, नो डाऊट. ओके, ओस्वाल्ड डायल्युशन लॉ
असं आहे वरती ओसवाल्ड डायल्युशन लॉ आणि त्याची रिलेशनशिप पाहताय तुम्ही, बरोबर का? रिलेशनशिप बघताय. आता ओसवाल्ड डायल्युशन लॉ रिलेशनशिप पाहायचं, ठीक आहे. रिलेशनशिप कोणामध्ये ते पाहूयात. बघा, ओसवाल्ड डायल्युशन लॉ इज द रिलेशनशिप बिटवीन डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन कॉन्स्टंट काय म्हणलं होतं? के, बरोबर आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट के, वीक ऍसिड, वीक बेस, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, त्यासाठी केलेच की आपण अभ्यास केलाच की त्याचा. आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा, डीओडी झालं. बघा किती सोपं आहे डेफिनेशन, किती सोपी डेफिनेशन आहे बघा. इफ यू वॉन्ट टेक अ स्क्रीनशॉट, इफ यू वॉन्ट टेक आउट द स्क्रीनशॉट. ओसवाल्ड डायल्युशन लॉ इज द रिलेशनशिप बिटवीन डिसोसिएशन कॉन्स्टंट के अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. कोणाचं आहे हे सगळं? वीक इलेक्ट्रोलाइटचं. कोणाचं आहे? वीक इलेक्ट्रोलाइटचं. अंडरस्टँड? म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट जे पाहताय तुम्ही ते डिसोसिएशन कॉन्स्टंट कसं आहे? वीक ऍसिड आणि वीक बेस साठी पाहायचे आपल्याला, बरं का बाळांनो? असं काय नाहीये, वीक ऍसिड आणि वीक बेस साठी पाहायचे, पण ते वीक ऍसिड आणि वीक बेस म्हणजे कोण आहेत? तुमचे इलेक्ट्रोलाइट आहेत. कोण आहेत? तुमचे इलेक्ट्रोलाइट. म्हणजे बघा बाळांनो, ओसवाल्ड डायल्युशन लॉ इज द रिलेशनशिप बिटवीन डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ के and degree of dissociation alpha of weak electrolyte, बरोबर आहे का? वीक इलेक्ट्रोलाइट. किती सिंपल आणि सोपी डेफिनेशन झाली. काय पाठ करायची गरज असते का रे बाळांनो? काही गरज नसते. सिम्पली आहे बघा ना. ओसवाल्ड डायल्युशन लॉ इज द रिलेशनशिप बिटवीन डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ के अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. इट इज कॉल्ड ॲज, किंवा त्यालाच आपण ओसवाल्ड डायल्युशन लॉ असं म्हणतो. अंडरस्टँड? बघा, एकदा काही डाऊट असेल तर क्लिअर करा, मी लगेच क्लिअर करतो, काही अडचण नाही. आणि व्हिडिओ तुम्ही 4-4 वेळा पाहिला ना तरी क्लिअर होईल. आणि इनफॅक्ट तुम्हाला माझा नंबर माहिती आहे, आपला मला वाटतं 1-2 मिनिटाचा व्हिडिओ आहे स्वराज्य पब्लिक ट्रेनिंग स्कूलचा, तो पण व्हिडिओ पहा. त्याच्यात माझा नंबर आहे, यू कॅन कॉन्टॅक्ट विथ मी. आणि आपल्या बॅचची मुलं तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात, काय अडचण नाहीये. ठीक आहे, चला बघा. आणि याचा एक स्क्रीनशॉट हवं तर घ्या, पटकन घ्या स्क्रीनशॉट. म्हणजे मी तुम्हाला ओसवाल्ड डायल्युशन लॉ वीक ऍसिड आणि वीक बेस साठी आपण बघणार आहे. ओसवाल्ड डायल्युशन लॉ वीक ऍसिड वीक बेस साठी बघणार आहे. ठीक आहे, पटकन. येस, लवकर. ओके, चला आता बाळांनो बघूयात. मी थोडं इरेज करतो. ओके, आता हे झालं ओसवाल्ड डायल्युशन लॉ बद्दल. ठीक आहे, ओसवाल्ड डायल्युशन लॉ जो आहे तुमचा, तो ओसवाल्ड डायल्युशन लॉ बघा. आता मी काय सांगतो ते, तो ओसवाल्ड डायल्युशन लॉ जो आहे बघा, ओसवाल्ड डायल्युशन लॉ. आता डेफिनेशन कळली. ओसवाल्ड डायल्युशन लॉ इज द रिलेशनशिप बिटवीन डिसोसिएशन कॉन्स्टंट के अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. आता डेफिनेशनवर बोट ठेवायचं. वीक इलेक्ट्रोलाइटच्या डिसोसिएशन कॉन्स्टंट आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन दोघांच्या, वीक इलेक्ट्रोलाइटच्या दोघांचं रिलेशन, डिसोसिएशन कॉन्स्टंट आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन, बरोबर, दोघांचं रिलेशन म्हणजेच ओसवाल्ड डायल्युशन लॉ आहे. कसा ओसवाल्ड डायल्युशन लॉ आहे बघा. आता बघूयात आपण ओसवाल्ड डायल्युशन लॉ. बघा, आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना क्लिअरली दिसतंय बघा की ओसवाल्ड डायल्युशन लॉ मध्ये मी काय करतोय, HA, बरोबर का, HA प्लस वॉटर टाकतो त्याच्यात. HA प्लस वॉटर टाकतो, काय होईल? H3O प्लस प्लस, बघा H3O प्लस प्लस H, बघा H3O प्लस प्लस A मायनस, बरोबर, H3O प्लस प्लस A मायनस. एकदम सिंपल रिएक्शन बोर्डवर लिहिलेली आहे मी. H3O HA प्लस H2O रिव्हर्सिबल एरो टाकलाय आणि H3O प्लस प्लस A मायनस. आता याच्यामध्ये किती सोपं आहे बघा, सगळ्यांना माहिती आहे काय होईल. हा H2 आहे ना, H2O न काय केलंय बाळांनो, प्रोटॉन ऍक्सेप्ट केलाय, म्हणजे हा बेस होईल. प्रोटॉन ऍक्सेप्ट केलाय, बरोबर का. इकडं प्रोटॉन, हा इथं प्रोटॉन, बघा हा प्रोटॉन डोनर होईल, म्हणजे हा काय झाला, प्रोटॉन डोनर ऍसिड झाला. म्हणजे ह्या बेसची कॉन्जुगेट पेअर ही कॉन्जुगेट ऍसिड झालं. आणि हा काय झाला, प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे, बरोबर का. प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे म्हणजे हा तुमचा बघा, आता इथं प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे, हा प्रोटॉन डोनर झाला, म्हणजे हा झाला तुमचा ऍसिड, बरोबर का. HA ऍसिडच घेतलं होतं ना आपण, नाही का, एक्झाम्पल मध्ये मागच्या डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड HAच घेतलं होतं ना, मग तेच घेतलं एक्झाम्पल मी. प्रोटॉन डोनर झाला ऍसिड आणि ह्या ऍसिडची कॉन्जुगेट हा काय होईल, कॉन्जुगेट बेस होईल हा, बरोबर का नाही. हा लक्षात आलं का. एकदम सोपं आहे, काय अवघड नाहीये, एकदम सोपं आणि सिंपल आहे. बघा रिएक्शन एकदा, परत एकदा बघा किती सोपी रिएक्शन आहे बघा. HA प्लस H2O रिव्हर्सिबल एरो, H3O प्लस A मायनस, बरोबर आहे. तर HA जो आहे तो वीक ऍसिड आहे. वीक ऍसिड काय करतो, प्रोटॉन डोनेट करतो अकॉर्डिंग टू द अरेनियस थ्योरी, बरोबर आहे का, किंवा लॉरी ब्रॉन्स्टेड थ्योरी. मग त्याने प्रोटॉन डोनेट केलं तर ते ऍसिड झालं. मग त्या ऍसिडचं कॉन्जुगेट बेस काय होतंय ते तुम्ही बघितलेलं आहे, A मायनस होतंय, बरोबर का, कारण त्यानं प्रोटॉन डोनेट केलाय आणि H2 न प्रोटॉन ऍक्सेप्ट केलाय. बघा बरं, H3O प्लस झालं का, प्रोटॉन ऍक्सेप्ट, कॉन्जुगेट ऍसिड तयार झालं. असे एक बेस पेअर्स तयार झाले, बरोबर. आता आपण ओसवाल्ड डायल्युशन लॉ कशासाठी काढायचं आहे, वीक ऍसिड साठी. ऍसिडचं एक्झाम्पल आहे ना हे, ओसवाल्ड डायल्युशन लॉ फॉर
वीक ऍसिड. वीक ऍसिडचं एक्झाम्पल मी तुम्हाला घेतलंय, बरोबर की नाही. आता या एक्झाम्पल मध्ये किती सोपं आहे बघा. मी परत एकदा ही रिएक्शन खाली एकदा व्यवस्थित लिहून करणार आहे फॉर वीक ऍसिड, बरोबर. कशासाठी लिहिणार आहे ते तुमच्या लक्षात येईलच. बघा आता एकदम सिंपल बघा ना. फॉर वीक ऍसिड, फॉर वीक ऍसिड रिएक्शन मी एकदा लिहितो HA प्लस H2O रिव्हर्सिबल एरो H3O प्लस प्लस A मायनस. ही रिएक्शन मी परत एकदा लिहिली, बरोबर आहे. सिंपल रिएक्शन आहे. आता मला काय सांगायचंय बघा, ऍट अ टाइम T0, जेव्हा टाइम T0 असेल, T0 त्यावेळेस काय असणार सिच्युएशन. ऍट अ टाइम T0 म्हणजे रिएक्शन सुरू व्हायच्या आधी T0, T इज इक्वल टू 0 घेतलं. याचा अर्थ काय माहिती, T इज इक्वल टू 0 रिएक्शन चालू व्हायच्या आधी. ओके, मी थोडं साईडला सरून एक्सप्लेन करतोय तुम्हाला बोर्डवरचं दिसावं म्हणून. T इज इक्वल टू 0, बरोबर. T इज इक्वल टू 0 म्हणजे काय बाळांनो, T इज इक्वल टू 0 म्हणजे काय, खूप सोपं आहे. T इज इक्वल टू 0 म्हणजे रिएक्शन अजून चालू झालेली नाहीये, बरोबर का. रिएक्शन अजून चालू झालेली नाहीये. मग मला सांगा, रिएक्शन जर चालू झालेली नाहीये तर तुमचा इथं मोल किती आहे, 1, बरोबर. म्हणजे 1 मोल इथं लिहितो मी, 1 मोल, बरोबर. H2O एक्सेस आहे, H2O एक्सेस आहे म्हणजे एक्सेस मग असं सांगितलंय कॉन्स्टंटच राहणार इथे. इथं 0 आणि 0 म्हणजे हे अजून तयारच झालं नाही, बरोबर का. तयार झालेलं नाही म्हणजे टाइम 0 आहे तेव्हा मोल 1च आहे तुमचा. तो मोल अजून डिसोसिएट झालेला नाही. म्हणून मी काय केलंय, H3O खाली 0 लिहिलं आणि A मायनसच्या खाली पण काय लिहिलं, 0 लिहिलं. आता T इज इक्वल टू T इक्विलिब्रियम म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन घडतं. ते कसं घडतं म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे सपोज कंडिशन बघा, T इज इक्वल टू T इक्विलिब्रियम, बरोबर का. म्हणजे DOD कसं घडेल बघा, 1 मधनं अल्फा एवढं, हे 1 मोल आहे, 1 मोल आहे, बरोबर का. 1 मोल डिग्री ऑफ डिसोसिएशन कशाने दाखवतो आपण, अल्फानं, बरोबर का. आता मी तुम्हाला सांगितलं वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर 100 मोल्स असतील तर त्यातले 5 तर तुटतील, बरोबर का. मुश्किल से 5 तो टूटेंगे यार, बट टूटेंगे जरूर. ऐसा नहीं होता है कि वीक इलेक्ट्रोलाइट है और उसमें से डिसोसिएशन ही नहीं हो रहा है. इट्स नॉट पॉसिबल. होता है, वीक हो तो क्या हुआ, वीक एसिड हो या वीक बेस हो, उसमें वीक इलेक्ट्रोलाइट है ना वो, तो उसमें डिसोसिएशन 100% होगा, पक्का होगा. तो मैं बोल क्या रहा हूं बच्चों कि अगर देखो कंसिडर कर लो कि वहां पे 100 मोल्स है, 100 मोल्स है, 5 तो यार डिसोसिएट होंगे उसमें से, वेरी स्लोली डिसोसिएशन. मान रहा हूं ना मैं, वीक है तो मैं भी बोल रहा हूं ना वीक आहे तर त्याचं डिसोसिएशन पण वीक राहणार, स्लो राहणार. तर मग बरोबर आहे ना. मला काय म्हणायचं, 100 मोल असेल तर 5 तर तुटतील. मग आपण त्याला काय मानलं होतं, डिग्री ऑफ डिसोसिएशन मानलं होतं. बघा मग डिग्री ऑफ डिसोसिएशन काय आहे, 1 आपला मोल आहे. एका मोल मधनं किती डिग्री ऑफ डिसोसिएशन मायनस झाले, मायनस अल्फा एवढं म्हणजे कमी झाले. एका मोल मधनं अल्फा एवढं डिग्री ऑफ डिसोसिएशन झाले. बघा की 100तनं 5 तुटल्या, तसं एकातनं अल्फा एवढं कमी झालं. 100तनं 5 वजा झाले ना, कितीचं डिसोसिएशन झालं, 5 मोलचं. 100तल्या 5 मोलचं डिसोसिएशन झालं. तसं इथं 1 मोल आहे, एका मधल्या अल्फा एवढ्या मोलचं काय झालं, डिसोसिएशन झालं. म्हणून 1 मायनस अल्फा. अंडरस्टँड, समजलं. भरपूर सोपं आहे आणि अजून सोप्या पद्धतीत तुम्हाला समजेल, काही अडचण नाही. ओके, आणि इकडे काय 1 मायनस अल्फा, इथं अल्फा एवढं डिसोसिएशन, इथं पण अल्फा एवढं डिसोसिएशन होणार. म्हणजे डिसोसिएट किती झाले, H3O अल्फा एवढे H3O डिसोसिएट झाले आणि अल्फा एवढेच A मायनस एवढे डिसोसिएट झाले. मस्त आहे, खूप सोपं आहे. बघा बरं कळलंय का, बघा बरं कळलंय का. पहिल्यांदा रिएक्शन चालू नव्हती, नंतर रिएक्शन चालू झाली, इक्विलिब्रियम फेजला आली, मग त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा एवढं 1 मधून मायनस झालं. वॉटरचं तुमचं एक्सेस असेल, नो डाऊट, बरोबर का. आता ज्याच्यामध्ये घेताय, ज्या बीकरमध्ये ही रिएक्शन करताय किंवा ज्या कंटेनरमध्ये ही रिएक्शन करताय, त्या कंटेनरचा व्हॉल्यूम पण तुम्हाला कन्सिडर केला पाहिजे, बरोबर का. त्या कंटेनरचा व्हॉल्यूम कसं कन्सिडर करणार बघा बरं. व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर, व्हॉल्यूम ऑफ कंटेनर काय आहे बघा. व्हॉल्यूम ऑफ कंटेनर कसं आहे बघा, 1 मायनस अल्फा अपॉन व्ही, अल्फा अपॉन व्ही. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 1/v इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन असतं. ओसवा तुम्ही 11वीत शिकवले बघा, गेल-साइक्स लॉ आठवतंय का बघा, आहे की नाही. 1/v इज इक्वल टू सी, कळलं का, कॉन्सन्ट्रेशन असतं. म्हणजे व्हॉल्यूम त्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल राहणार आहे तुमचा. म्हणजे 1 मायनस अल्फा अपॉन व्ही, 1 मायनस अल्फा अपॉन व्ही आणि अल्फा बाय व्ही, हे तुमचं इक्वेशन तयार होणार. अंडरस्टँड, इथपर्यंत क्लिअर झालंय का बघा बरं. काय डाऊट आहे का, काहीच डाऊट नसावा इथे, बरोबर का. आता तुम्हाला कॉन्स्टंट ऍसिड आपण काढतो, वीक ऍसिडचा कॉन्स्टंट काढतो किंवा वीक बेसचा कॉन्स्टंट काढतो, तेव्हाचा फॉर्म्युला आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलाच आहे. काय फॉर्म्युला आहे बघा बरं, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ Ka, बरोबर का, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. किती सोपं आहे, प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट. मग टाका व्हॅल्यू इकडं, कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड इज इक्वल टू काय रे तुमचा रिएक्शन मध्ये काय, प्रोडक्ट कोण आहे, H3O प्लस आणि कोण आहे बघा बरं, A मायनस, बरोबर का, डिवायडेड बाय तुमचं कोण आहे खाली बघा, HA आणि कोण आहे, वॉटर, बरोबर आहे का. प्रोडक्ट हेच आहेत ना दोन. बघा फॉर्म्युला सेम त्या पद्धतीने येणार का नाही बघा बरं. एकदा बघा व्यवस्थित बघा, बघा व्यवस्थित बघा. Ka is the constant acid for H3O, concentration of H3O into A minus, concentration of A minus divided by concentration of HA
इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2. आता H2O तर तुम्हाला माहिती आहे समुद्रातलं पाणी, आठवतंय का? मग H2O तुमचा एक्सेस आहे, ती काय टर्म आली तुमची? कॉन्स्टंट टर्म आली, बरोबर का? मग ती टर्म कॉन्स्टंट आली तर ती तुम्ही लिहिली नाही तरी चालेल, कॉन्स्टंट टर्म आहे की नाही? मग ती कॉन्स्टंट टर्म आहे म्हणल्यावर के इज कॉन्स्टंट, मग त्याचा आयोनिक प्रोडक्ट वॉटर तयार होणार, ऍसिड मध्ये मिक्स होणार, म्हणजे फक्त के एच राहणार. समजलं का? हे कॉन्स्टंट टर्म आहे. बघा आता ही टर्म काय तुमची? इट इज कॉन्स्टंट ड्यू टू एक्सेस ऑफ वॉटर, किंवा आयोनिक प्रोडक्टचा कन्सेप्ट सांगितला जातो तुम्हाला. गंमत काय बघा आता, के ए मध्ये व्हॅल्यू टाका, काय? अल्फा बाय व्ही इंटू अल्फा बाय व्ही. ह्याच्या व्हॅल्यू बघा काय? अल्फा बाय व्हीच व्हॅल्यू आली ना, H3O प्लस ची व्हॅल्यू अल्फा बाय व्ही आली, ए मायनस ची पण काय आली? अल्फा बाय व्ही आली, डिवायडेड बाय ह्याची H ची व्हॅल्यू काय आहे तुमची? 1 मायनस अल्फा बाय व्ही, 1 मायनस अल्फा बाय व्ही. बघा बरं, बघा किती सोपं आहे बघा, काहीच अवघड नाही, काहीच अवघड नाही, बरोबर. मी फक्त व्हॅल्यूज पुट आउट केल्या. कोणाच्या व्हॅल्यू पुट आउट केल्या? बघा बरं, साईडला आलोय मी, बघा H3O ची व्हॅल्यू अल्फा मायनस व्ही आहे का? या साईडला बघा, इकडे बघा, लेफ्ट साईडला तुमच्या आहे का? अल्फा मायनस व्ही, अल्फा मायनस व्ही. फक्त मी व्हॅल्यू पुट आउट केल्या, बाकी काहीही केलेलं नाही. आणि जर तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह केलं, व्ही जर क्रॉसली वरती नेला तुम्ही, व्ही बाय 1 मायनस अल्फा होईल आणि व्ही गेट्स कॅन्सल, म्हणजे व्ही तुमचा कॅन्सल होईल. राहील काय रे? अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा इंटू व्ही असं राहील, बरोबर का? अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा इंटू व्ही. बघा हे तुमचं कॅन्सल होईल, व्हॉल्यूम गेट्स कॅन्सल, म्हणजे काय होईल? अल्फा इंटू अल्फा, अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा इंटू व्ही असं राहील, बरोबर आहे का? बट हिअर 1 मायनस अगेन 1 मायनस अल्फा इज लिटरली इक्वल टू 1. डिग्री ऑफ डिस्ट्रीब्युशन तुम्हाला आठवतंय का? माझा व्हिडिओ बघा, डिग्री ऑफ डिस्ट्रीब्युशन 1 पेक्षा खूप कमी असतो, 0.5, 0.005, 0.00 किंवा नॉट 5 असं डिग्री ऑफ डिस्ट्रीब्युशनची व्हॅल्यू येते, खूप कमी येते. समजतंय का? मग याच्यामध्ये बाळांनो 1 मायनस अल्फा इज इक्वल टू ऑलमोस्ट, झालं तर लय झालं तर कुठपर्यंत जाईल? 1 पेक्षा कमी, व्हेरी व्हेरी लेस दॅन 1, किंवा तुम्हाला अल्फा इज अल्फा ह्याच्याऐवजी आपण असं पण शिकलो होतो बघा, अल्फा लेस दॅन 1, अल्फा इज व्हेरी 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 लेस दॅन 1. डिग्री ऑफ डिस्ट्रीब्युशन 1 पेक्षा खूप लहान असतं, सो आपण ह्याला काय म्हणूयात? 1 म्हणूयात. काय म्हणूयात? 1 म्हणूयात. आता काय होईल रे बाळांनो, जर त्याला 1 मानलं आपण तर काय होईल? पुढची टर्म काय होईल? एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत सांगतोय बाळांनो, इतकं सोपं आहे की काय ह्याच्यात काही म्हणजे काहीच अवघड नाही ह्याच्यात, समजलं का? 1 मायनस अल्फा तुमचा हे जाईल, बरोबर आहे का? आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, आपण 11वी मध्येच कन्सेप्ट शिकलो, काय रे? काय राहिलं? इथं 1 आहे, 1 आणि व्ही, 1 बाय व्ही शिल्लक राहिला, 1 बाय इज इक्वल टू सी कॉन्सन्ट्रेशन, बरोबर आहे का? मग के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी असं येईल ना. हा 1 मायनस अल्फा 1 मानला, 1 मानल्यावर काय राहील? इथं 1 आणि व्ही एवढंच राहील शिल्लक. मग इथं 1 कन्सिडर केलं तर 1 बाय व्ही म्हणजेच काय तुमची टर्म? 1 बाय व्ही टर्म कोणती आहे? सी कॉन्सन्ट्रेशन आहे. 1 बाय व्ही म्हणजे काय तुमचं? कॉन्सन्ट्रेशन. हे कसं आलंय ते व्हिडिओ परत पॉज करून पहा. मी काय सांगतोय जस्ट इमॅजिन करा, ह्याची व्हॅल्यू 1 आली इज इक्वल टू टू 1 आली, मग 1 व्हॅल्यू पुट आउट केला काय? 1 व्ही एवढंच येईल. मग 1 व्ही म्हणजे इथं 1 आहे, 1 व्ही म्हणजे नुसतं व्ही लिहिलं तरी चालतोय, काय प्रॉब्लेम नाही. मग अल्फा स्क्वेअरला इथं 1 आहे ना, 1 आणि हा व्ही, 1 अपॉन व्ही म्हणजेच तुमचं कॉन्सन्ट्रेशन येतं. 11वी मध्ये बघा बेसिक कॉन्सेप्ट मध्ये शिकवलंय, बरोबर का? मग हे कॉन्सन्ट्रेशन आले की काय येईल? मी व्हॅल्यू सी टाकली, म्हणजे काय येईल? अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के ए, हे सी डिवाइडला जाईल, बरोबर आहे? सी इथं मल्टिप्लायला इकडे आल्यावर काय झालं? डिवाइडला गेला. किती सोपं आहे बघा. मग परत अल्फाची व्हॅल्यू काय येईल? अंडर रूट के ए बाय सी, अंडर रूट के ए बाय सी. दिस इज युअर डिसोसिएशन कॉन्स्टंट, ओस्वाल्ड डायल्युशन लॉ फॉर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड. वीक ऍसिड साठी, फॉर वीक ऍसिड, हे वीक बेस साठी मी तुम्हाला सांगणारच आहे, नो डाऊट. पण आता हे सेम असं जाणार आहे वीक बेस साठी. तुम्हाला होमवर्क पण देणार आहे मी, तो होमवर्क कम्प्लीट करायचा आहे. हे कळलं का बघा, म्हणजे आणि त्याच्या शेजारी मी ट्रिक पण देणार आहे. समजलं का बघा, आणि समज असेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या बाळांना. 5 4 3 2 1 0. ओस्वाल्ड डायल्युशन लॉ तुमचा चाललाय. ओस्वाल्ड डायल्युशन लॉ मध्ये बाळांनो आपण काय बघितलंय? ओस्वाल्ड डायल्युशन लॉ, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड. समजतंय का? आता बघा बाळांनो, तुमचं हे जे के ए बाय सी आहे, किंवा आता तुमचा जो अल्फा आहे, अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 बाय अंडर रूट सी असं पण चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. म्हणजेच काय झालं, इथं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, डायल्युशन वाढलं, आणि डायल्युशन वाढलं की डिग्री ऑफ डिसोसिएशन पण वाढलं. समजलं का? समजा 100पैकी 5चं डिसोसिएशन होतंय. बघा आता मी काय सांगतोय, बघितलं तुम्ही आता? ओके, आता सांगू मी. येस, आता 100पैकी 5चं डिसोसिएशन होतंय, बरोबर. पण 1 लिटर वॉटर आहे, 1 लिटर वॉटर आहे. समजा 2 लिटर वॉटरला घेतलं ना तर 100पैकी 10 जण डिसोसिएट होणार. का तर डायल्युशन वाढवते आपण. 2 लिटर किती? 10 लिटर वॉटर घेतलं तर 15 लिटर वॉटर घ्या. 15 लिटर वॉटर म्हणजे पाण्याचं प्रमाण वाढलं ना. मग इकडं काय होतं? पहिलं 100पैकी 5चं डिसोसिएशन 1 लिटरला व्हायचं.
100पैकी 10चं डिसोसिएशन 5 लिटरला झालं. बघा आता 10 लिटर घ्या, 100पैकी 10चं 10 लिटरला डिसोसिएशन होईल. बघा म्हणजे तुमचं डिसोसिएशन जसं वाढतंय, डायल्युशन वाढेल तसं डिसोसिएशन वाढतंय. बघा म्हणजे इथं तुम्ही आहे ना एक छोटीशी ट्रिक या बॉक्समध्ये लिहितो. कॉन्सन्ट्रेशन तुमचं कमी होतंय, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन कमी होतं तेव्हा 100% डायल्युशन वाढलेलं असतं, 100% डायल्युशन वाढलेलं असतं. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, डायल्युशन वाढतं. जेव्हा डायल्युशन वाढतं ना त्यावेळेस तुमचं डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा सुद्धा काय होतो, वाढतो. एरोची सिच्युएशन नीट समजून घ्या. ही ट्रिक खूप महत्वाची आहे बाळांनो. क्वेश्चन्स याच्यावर येतात. बघा आता कॉन्सन्ट्रेशन वाढलं, कॉन्सन्ट्रेशन सोबत तुमचं डायल्युशन म्हणजे डायल्युशन कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर डायल्युशन कमीच राहणार. पण जसं जसं डायल्युशन फॅक्टर तुम्ही वाढवाल म्हणजे पाणी वाढवाल तसं तसं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाणार आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन सुद्धा त्या डायल्युशन फॅक्टर सोबत वाढत जाणार. इट्स अ फॅक्ट अँड ट्रूथ अँड एक्सपेरिमेंटली प्रूफ्ड. अंडरस्टँड? एक्सपेरिमेंटली प्रूफ्ड. जस्ट टेक आउट द स्क्रीनशॉट. पटकन स्क्रीनशॉट घ्या, पटकन, फास्ट 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 फास्ट. वेळ नाही लावायचा बाळांनो, वेळ लावायचा नाही. आता आपण हे के साठी फॉर वीक ऍसिड साठी बघतोय ना. आता आपण सिमिलरली वीक बेस साठी कॉन्सेप्ट बघणार आहे. समजलं? वीक बेस साठी कॉन्सेप्ट बघणार आहे. वीक बेस साठी कॉन्सेप्ट बघणार आहे आपण. खूप सोपं आहे, खूप. ठीक आहे, झालं? ओके. आता बघा आता गंमत बघा बाळांनो. आता साधे सिंपल इथं BOH घेऊयात आपण. काय घेऊयात? BOH फॉर वीक बेस. अतिशय महत्वाचं कन्सेप्ट आहे. फॉर वीक बेस BOH. काय लिहिलं इथं बाळांनो? B प्लस OH मायनस. बरोबर ना? किती सोपं आहे बघा, किती सोपं आहे बघा. B प्लस OH मायनस. आता B प्लस OH मायनस आहे, बरोबर का? आता ह्याच्यामध्ये हा बेस आहे. काय? हा बेस, बरोबर का? तर बेस काय करतो? आता हीच रिएक्शन आहे बघा. इथं सेम रिएक्शन घेऊया. काय होईल रे? काय होईल? BOH रिव्हर्सिबल एरो B प्लस प्लस OH मायनस. अंडरस्टँड? आता हे कशासाठी बघतोय आपण? KB तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय? फॉर वीक बेस. बरोबर का? किती सोपं आहे बघा ना. आता काहीच अवघड नाही. मग हे एक्झाम्पल बेस साठी घेतलं. HA वीक ऍसिड, BOH वीक बेस. मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर केले, तेच घेतले बाळांनो. मग BOH 1 मोल घेतला तर बाकी रिएक्शन अजून सुरू नाही, 0-0 झाले. परत 1 मोल आहे, 1 मधनं डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा एवढं झालं, वजा झालं 1 मायनस अल्फा. मग ह्याच्यात B प्लस अल्फा एवढा झाला, OH मायनस अल्फा. व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो, त्यामुळे V डिवाइडला घेतला. तर इथं काय येईल? फक्त KA च्या ऐवजी काय येईल बाळांनो? KB. काय फॉर्म्युला येतो? प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट. लॉ ऑफ मास एक्शन वापरल्यामुळे. मग इथं KB घ्या. KB काय आला? इथं काय येईल? B प्लस आणि इथं OH मायनस. आणि खाली काय येईल रे? खाली काय येईल? डायरेक्ट फक्त आणि फक्त काय येईल? BOH. काय येईल? BOH. किती सोपं आहे बघा, किती सोपं आहे बघा. BOH टाका, व्हॅल्यू सेम त्याच राहणार. बेस साठीच्या व्हॅल्यू सेम ह्याच राहणार. इक्वेशन सगळं सेमच, काहीच बदल होणार नाही बाळांनो, काहीच बदल होणार नाही. काहीच, फक्त ऍसिडचे तिथं काय येईल? बेस. काय येईल? फक्त बेस. बाकी सगळं सेम राहणार आहे, सेम राहणार आहे. बघा जस्ट मी किती मिनिटात सोडवलं बघा की बेस साठी ओसवाल्ड डायल्युशन लॉ. आणि हेच एक्झामला खूप महत्वाचं आहे. बोर्डासाठी दोन्ही सुद्धा अतिशय महत्वाचे पॉईंट आहेत बरं का. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बोर्ड एक्झाम. काय केलं मी? अवघड काय आहे का बाळांनो? काहीही अवघड नाही. सो सिंपल. इथं तुमचा ओसवाल्ड डायल्युशन लॉ संपला. अंडरस्टँड? ओसवाल्ड डायल्युशन लॉ मध्ये आपण काय बघितलं? वीक ऍसिडचं डायल्युशन बघितलं आणि त्यासोबत वीक बेसचं डायल्युशन बघितलं. समजलं? KB आणि KA डायल्युशन फॉर्म्युलाइज तुम्हाला करून दाखवले. होमवर्क तुम्ही घ्या, तिथं होमवर्क तुम्ही घेऊ शकता. येस, टेक आउट द होमवर्क. KB/C हा तुमचा शेवटचा हे आलाय, दिसतंय ना तुम्हाला? येस, होमवर्क घ्या आता बाळांनो, होमवर्क घ्या. तुमचं बुक जे आहे, बुक PDF मध्ये बघा, पेज नंबर 50 काढा. बुकचं चॅप्टर मधलं पेज नंबर 50 काढा आणि 3.1 to 3.4 प्रॉब्लेम सोडवून घ्या. बघा होमवर्क 3.1 to 3.4 4 प्रॉब्लेम आहेत. पेज नंबर 50 तुमच्या PDF मध्ये. बरोबर? अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे, खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. बघा चला तर मग मित्रांनो, तुम्हाला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ समजला असणारच आहे. पुढचा व्हिडिओ आपण नक्कीच करणार आहे लवकरच. तर तोपर्यंत झालेल्या सगळ्या व्हिडिओची माहिती घ्या, अभ्यास करा, इतरांना सांगा. आपल्या 11वीचे ऍडमिशन सुद्धा चालू आहेत, 11वी सायन्स साठी आणि कॉमर्स साठी सुद्धा आणि आर्ट्स साठी सुद्धा. चला तर मित्रांनो, आता थांबूयात आपण इथं. नमस्कार, राम राम.